नमस्कार। तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून मिळणार 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज, तर याच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर महाराष्ट्र ग्रामीण बँक ही ग्रामीण भागातील लोकांसाठी आर्थिक मदत व कर्ज सेवा पुरवणारी एक महत्त्वाची बँक आहे। या बँकेकडून विविध उद्देशांसाठी कर्ज उपलब्ध आहे, ज्यामध्ये शेती, व्यवसाय, शिक्षण, खरेदी आणि वैयक्तिक गरजांसाठी कर्जाचा समावेश आहे। तुम्हाला जर 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज घ्यायचे असेल तर खालील प्रमाणे त्याची माहिती आपण पूर्ण बघूया। तर कर्जासाठी आवश्यक पात्रता, पहिले आहे नागरिकत्व। हे अर्जदार हा भारताचा नागरिक असावा, तर त्याची वयोमर्यादा ही 18 ते 65 वर्ष असावी। त्याचे उत्पन्नाचे स्रोत, अर्जदाराकडे स्थिर उत्पन्नाचे स्रोत असणे आवश्यक आहे। क्रेडिट स्कोअर, चांगला क्रेडिट स्कोअर सामान्यतः 650 किंवा त्यापेक्षा जास्त आवश्यक। कागदपत्रे, आवश्यक कागदपत्रे योग्य स्वरूपात उपलब्ध असणे गरजेचे आहे। आवश्यक कागदपत्र काय आहेत ते बघूया। तर पहिले आहे ओळखपत्र, त्यामध्ये आहे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, पत्त्याचा पुरावा, विजेचे बिल, रेशन कार्ड, आधार कार्ड किंवा रहिवासी इतर कोणताही पुरावा, उत्पन्नाचा पुरावा, नोकरी करणाऱ्यांसाठी पगार स्लिप किंवा IT रिटर्न्स, व्यावसायिकांसाठी व्यवसायाचे नोंदणी प्रमाणपत्र IT रिटर्न्स, शेतकऱ्यांसाठी 7/12 उतारा किंवा पीक पद्धतीचा पुरावा, बँक खाते स्टेटमेंट, मागील 6 महिन्याचे गिरवी ठेवायच्या मालमत्तेचे कागदपत्र, जर कर्ज सुरक्षित असेल तर कर्जाचा व्याजदर आणि परतफेडीचा कालावधी। व्याजदर, कर्जाचा व्याजदर अर्जदाराच्या क्रेडिट स्कोअर किंवा कर्जाचा प्रकार आणि अन्य निकषांवर अवलंबून असतो। व्याजदर साधारणतः 9 ते 12% वार्षिक असतो। परतफेड कालावधी हा 1 ते 15 वर्षापर्यंत कर्जाच्या प्रकारावर अवलंबून असतो। अर्ज करण्याची प्रक्रिया, बँक शाखेला भेट द्या। जवळच्या महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेला जाऊन कर्जासाठी अर्ज करावा लागतो। अर्ज भरा, आवश्यक ती सर्व माहिती योग्य प्रकारे भरा। कागदपत्रे संलग्न करा, अर्जासोबत वरील प्रमाणे कागदपत्रे जोडा। विचारणा प्रक्रिया, बँक तुमच्या अर्जाची आणि कागदपत्राची तपासणी करेल। मंजुरी प्रक्रिया, तपासणी पूर्ण झाल्यानंतर बँक कर्ज मंजूर करेल। ऑनलाईन अर्ज कसा करावा, महाराष्ट्र ग्रामीण बँकच्या अधिकृत वेबसाईटवर जा, तेथे कर्ज योजना या विभागात जाऊन कर्जासाठी अर्ज करा। या पर्यायावर क्लिक केल्यानंतर सर्व माहिती ऑनलाईन भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा। नंतर कर्जाची स्थितीचा मागोवा घेण्यासाठी नोंदणी क्रमांक जपून ठेवा। कर्जासाठी तांत्रिक आणि आर्थिक सल्ला, जर तुम्हाला कर्ज प्रक्रिया किंवा कागदपत्राबद्दल अधिक माहिती हवी असेल तर बँकेच्या अधिकृत हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा किंवा शाखेला प्रत्यक्ष भेट द्या। तर प्रेक्षकांनो, दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।